मेकडे तोंड करून असायचं आणि आजच्या या सभेत नांदूर घाटच्या या सभेचं व्यासपीठ पूर्वेकडे तोंड करून जिकडून सूर्य उगवतो आणि सूर्याचा आणि बजरंगाचं लहानपणापासूनचा नाता कदाचित त्याचमुळं नांदूर घाटच्या या सभेचं व्यासपीठ पूर्वेकडे तोंड करून झालं असेल आणि हे खरं की भावी खासदार म्हणून बजरंग बाप्पांच्या नेतृत्वाखाली या बीड जिल्ह्यामध्ये एक नवा सूर्योदय या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही बीड जिल्ह्याची जनतेने बघितल्याशिवाय सुद्धा ते राहणार नाही. मी 7 आणि 8 तारखेला विदर्भात प्रचाराला गेलो होतो. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि जवळजवळ 14 सभा घेऊन मी काल बीड बांधलो. दोन 2019 आणि 2014 या दोन्ही निवडणुकीत मी प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरलो होतो. तर 2014 आणि 2019च्या या निवडणुकीमधला फरक काय? तर 2014च्या निवडणुकीत मोदीची लाट होती आणि 2019च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वादळ हे मी पाहून आलो आहे. आता या वादळात कमळाच्या फुलाच्या किती पाकळ्या उडतील एवढंच 23 मेला निकालाच्या दिवशी पाहायचं. ही लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीत देशाच्या प्रश्नाची चर्चा व्हायला पाहिजे. पण बीड जिल्ह्यात मात्र ही लोकसभेची निवडणूक होती आहे का ग्रामपंचायतची निवडणूक होती हेच मला कळत नाही. एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जर आपण मतदान करताना चुकलो तर त्या गावाचं वाटोळं होईल. पंचायत समितीच्या निवडणुकीत जर आपण मतदान करताना चुकलो तर त्या पंचायत समिती गणाचं वाटोळं होईल. पण जर देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण मतदान करताना चुकलो तर संबंध देशाचं वाटोळं होतं हे आपल्याला 5 वर्षापूर्वी चूक करून लक्षात आलेलं आहे. मला आजही 5 वर्षापूर्वीचं वातावरण ते आठवतं. ज्या वातावरणात नरेंद्रभाई मोदी देशाच्या जनतेसमोर भाषण द्यायचे. एक व्यक्ती देशाच्या 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवायचं. जसा काय भारतीय जनता पार्टीने या देशाला सपनों का सौदागरच दिला होता. पहिले स्वप्न दाखवलं नरेंद्रभाई मोदीने या 125 कोटी जनतेला अच्छे दिनचं. आता आपल्याकडं एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला अच्छे दिन म्हणलं एक तर तो व्यक्ती हसतो नाही तर समोरच्याला हसडीतो. खरंय का नाही? या देशात फक्त अच्छे दिन म्हणून परिवर्तन झालं नाही.
त्याच काळातल्या नरेंद्रभाई मोदीच्या जाहीर भाषणामध्ये नरेंद्रभाई मोदी म्हणायचे, मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में, एवढं मात्र पक्क तुम्हाला माहिती आहे, 15 लाख काय डोक्यातून निघाला. मला तर आता भीऊच वाटायला लागले. या मोदी बाबाचा काय भरोसा नाही. मतदानाच्या अगोदर एखाद्या दिवशी टीव्हीवर यायचा आणि म्हणायचे, मित्रों पिछली बार मैंने 15 लाख कहा था, तब विदेश में काला धन कम था. इस 5 सालों में जरा काला धन बढ़ गया है. इस चुनाव में मैं 15 की बजाय 25 दूंगा. आणि आपली भोळी बाबडी जनता जाऊ द्या, माग काहीतरी हुकला असेल, आता 25 देतो म्हणतोय. आणि पुन्हा गावागावातले लावारिस मोदी भक्त प्रचार करायला येतील आणि हे लावारिस मोदी भक्त म्हणतील, अरे पिछली बार तो 15 लाख कहा था, यावेळेस मोदींनी 25 लाख देतो म्हणले, आणि 25 लाखासोबत 6,000 सुद्धा देतो म्हणले. असे जर कोण लावारिस मोदी भक्त तुमच्याकडे आले ना, तर त्यांना एवढंच म्हणा की त्या मोदीचे 15, 25, 6,000 ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येतील. तू मतदान होईपर्यंत 4-5 लाख उसने दे, बस झालं. आपल्याला मागायला काय अडचण आहे का? 15 लाखाच्या नावाने या देशातल्या 125 कोटी जनतेला मोदींनी फसवलं. या गोष्टीचा आपल्या मनात राग नाही. अरे त्याच काळात 5 वर्षापूर्वी ज्या वेळेस या देशात महागाई नव्हती, भारतीय जनता पार्टीने टेलिव्हिजनवर, वर्तमानपत्रात, डिजिटल लावून, रेडिओवर महागाईच्या जाहिराती केल्या. त्यातली एक महागाईची जाहिरात, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार क्या गुंतून आता मोदी सरकार. 5 वर्षापूर्वी ज्या वेळेस या देशात 50 रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होतं, त्यावेळेस हे भारतीय जनता पार्टीचे बाणगोळ आपल्याला बहुत हो गई महंगाई म्हणत होते. ज्या वेळेस या देशात 60 रुपये किलोनी डाळ मिळत होती, त्यावेळेस आपल्याला खोटी नाटी महागाई वाढलेली भाजपवाले दाखवत होते. ज्या वेळेस या देशात 450 रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती, त्यावेळेस आपल्या समोर यांनी महागाईचा डोंगर उभा केला होता. आज मी तुम्हाला विचारायला आलोय, आता कसं चाललंय तुमचं? 50 रुपयाचं पेट्रोल 1.5 महिन्यापूर्वी 94 रुपयापर्यंत गेलं. कदाचित जर या 2019च्या निवडणुका नसत्या तर पेट्रोलनी सुद्धा सेंचुरी केली असती. साधा सरळ हिशोब तुमच्या समोर मांडतो की मागच्या 5 वर्षात तुमची मोदींनी कशी लूट केली आहे. मी हिशोब मांडताना लगेच मोबाईल काढू नका, मोबाईल मधलं कॅल्क्युलेटर काढून हिशोब करीत बसू नका, घरी गेल्यावर करा. जर 5 वर्षापूर्वी एक व्यक्ती आपल्या मोटरसायकल मध्ये